हॅलो नमस्कार एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, आज मी तुमच्यासाठी खुशका राईसची रेसिपी घेऊन आलेली आहे, ते पण झटपट होणारी प्रेशर कुकरमध्ये. तर चला ह्याची रेसिपी बघून घेऊयात झटपट. तर इथं मी घेतलेले आहे बासमती तांदूळ. हे तांदूळ मी 15 ते 20 मिनिटासाठी भिजवून ठेवलेले आहे. खडे मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहे तमालपत्री, दालचिनी, मिरी, लवंग, हे चक्रफूल, बडीशेप, पांढरे तीळ, जिरे आणि त्याच्यासोबतच इथं मी घेतलेलं आहे मॅजिकचे क्यूब्स, मॅगी मसालाचे क्यूब्स, साधारण 4 ते 5 चमचे आलं लसूण पेस्ट, लांबडा चिरलेला कांदा आणि 2 टोमॅटो आणि कोथिंबीर. त्यासोबत 1 कप दही, 4 ते 5 चमचे तूप आणि अर्धा ग्लास दूध. तर आता मी इथं प्रेशर कुकर ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आम्ही साधारण तेल घालून घेणार आहे पहिला. तेल मी इथं घालून घेतले. त्यासोबतच मी आता घालणार आहे ह्याच्यामध्ये तूप. 4 ते 5 चमचे ह्याच्यामध्ये मी तूप घालून घेतलेली आहे. तूप घालून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. बारीक चिरलेला कांदा घालून झाल्यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते सगळे ड्राय स्पाइसेस ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे. घालून घेऊन त्याला 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत मी इथे एक बाजूला कढाई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी कांदा तळून घेणार आहे. कांदा जरासा लालसर होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घातले 4 ते 5 चमचे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. त्यासोबतच आम्ही इथं कांदा तळायला ठेवलेली आहे बघा. आलं लसूण पेस्ट आणि कांदा भाजून झाला की ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित जरासं सॉफ्ट होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचा आहे टोमॅटो. त्यानंतर जी मॅजिकची क्यूब आपण घेतलेली आहे, मॅगी क्यूब, ते ह्याच्यामध्ये घालायची आहे. एक मॅगी क्यूब मी ह्याच्यामध्ये घातले. त्याच्यासोबतच मी एक मॅजिक मसाला जी पॅकेट येते ती घातलेली आहे, एक मॅजिक मसालाची पॅकेट. त्यानंतर मसाल्यामध्ये मी चिकन मसाला घेतलेला आहे 2 चमचे. त्यानंतर इथं 1 ते 2 चमचे तुम्हाला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचे. तुम्ही कोणतेही ब्रँडचे वापरू शकता. मी इथं डीमार्टमधली आणलेली चिकन मसाला वापरलेला आहे. आणि व्यवस्थित मसाला भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहे दही. 1 कप दही तुम्हाला घालायचं आहे आणि व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. वास पण खूप छान येत होता. हे झालेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालायचं. त्यानंतर हे भिजवलेले सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने ह्याला एक मिक्स द्यायचं. मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता अर्धा ग्लास दूध घालणार आहे. दूध घालून झालं की एक हलक्या हाताने ह्याला जरासं ढवळून घ्यायचं आहे आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ह्याच्यात टेस्ट करून घालायचं आहे आणि ह्याचं लिड लावून ह्याला प्रेशर कुक व्हायसाठी ठेवायचं आहे. 3 विजल झाले की तुम्हाला बंद करायचं आहे. त्यासोबतच मी इथं कांदा तळून घेत आहे. कांदा आमचा तळून झाला तर 3 शिट्या आमच्या झालेल्या आहेत आणि हे बघा आमचा खुशका राईस रेडी आहे. हे सेम बिर्याणीसारखं असतं, फक्त याच्यामध्ये पीसेस नसतात. तर त्यानंतर मी इथं लेयरिंगसाठी घेतलेलं आहे एक भांडं आणि खाली भाताचा लेयर घालून ह्याच्यावरती मी तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून घेत आहे आणि असंच मी 2 ते 3 लेयर लावणार आहे भाताला. लेयरिंग झाल्यानंतर तुम्ही ह्याला पाहिजे तर दम द्यायला पण ठेवू शकता 1-10 मिनिटासाठी. पण जेव्हा मी ही रेसिपी बनवत होते त्यावेळेला ऑलरेडी खूप लेट झालेलं. त्यासाठी मी डायरेक्ट ताट करायला चालू केले सगळ्यांचे. तर हे बघू शकता की जितकं डिलिशियस हे दिसत होतं तेवढंच डिलिशियस आणि टेस्टी हे झालेलं खाण्यामध्ये. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या फॅमिलीसाठी आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली का? थँक यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड बाय बाय.